हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज सोप्या पद्धतीने बासुंदीच्या चवीची भाताची खीर कशी करायची ती आज बघणार आहोत. तर हे बघा, मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ चिकट असावा, मग कोणताही असला तरी चालेल, फक्त चिकट असायला पाहिजे. आता हे बघा, मी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेलं आहे ना, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता साईडला ठेवायचं आहे. आता हे बघा, एका कुकरच्या भांड्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे. तूप वितळवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण जो तांदूळ धुतलेला आहे तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अजून थोडासा भाजायला लागेल, 1-2 मिनटं. आता भाजून झालेला आहे. आता ग्लासभर अर्धी वाटी तांदूळ होते, त्याला 1 ग्लास बरोबर पाणी टाकायचं आहे. आता मिक्स करायचं आहे, झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या शिट्टी 3 करून घ्यायच्या आहेत आणि 3 शिट्टीमध्ये व्यवस्थित तांदूळ शिजला जातो. आता चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. आता कुकरची शिट्टी झालेली आहे. व्यवस्थित छान असा भात शिजला गेलेला आहे. आता हे बघा, या पद्धतीने असं चुरला तरी चालेल किंवा थोडंसं मिक्सरचं बटन चालू बंद करून थोडंसं फिरवून अर्ध्या मिनिटासाठी फिरवून घेतला तरीही चालेल. आता हे बघा, मी फिरवून घेते आहे. हे बघा, या पद्धतीने अर्धा मिनिटच फिरवलेला आहे. आता त्यामध्ये 1.5 ग्लास जवळपास दुधावरच्या सायेसकट मी 1.5 ग्लास दूध टाकलेलं आहे आणि मिक्सर चालू बंद करून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. आता त्याच कुकरमध्ये आपण ओतून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपण भात लावला होता ना, त्याच कुकरमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे ड्रायफ्रूट्स आपल्याला जे काही आवडत असेल तर ते टाकून घ्यायचे आहे आणि गॅस चालू करून उकळी काढून घ्यायची आहे फुल गॅसवर. आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये जितकं तांदूळ होते तितकीच मी साखर टाकलेली आहे. अर्धी वाटी तांदूळ होते तर अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे. 7 ते 8 केसरच्या काड्या टाकायच्या आहेत. पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता उकळी येऊ द्या. आधी मोठ्या गॅस ठेवलेला आहे. हे बघा, आता उकळी आलेली आहे. गॅस बारीक करायचा आहे आता आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही खीर जितकी तुम्ही आटवाल तितकी चव छान येते. हे बघा, आता मीडियम गॅस करून ठेवायचा आहे. आता पुढे 15 मिनिटं मीडियम गॅसवर असंच राहून द्यायचं आहे. हे बघा, आटली का नाही, किती छान दिसते बघा. 20 मिनिटं जवळपास मी गॅसवर ठेवलेली होती. हे बघा, आता किती छान चविष्ट झालेली आहे. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर धन्यवाद.